जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 24 मार्चचं प्रवचन. माझ्या काही फेसबुक मैत्रिणींनी माझे व्हिडिओज बघितले, पण त्या हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना मराठी इतकं कळलं नाही. पण त्यांना एवढं कळलं की यामध्ये जो संदेश दिला जातो आहे तो आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर त्यांनी मला अतिशय मनापासून अशी म्हणजे रिक्वेस्ट केली की तुम्ही शेवटच्या 2 ओळी हिंदीमध्ये याचा थोडासा अनुवाद सांगाल का. तर आजपासून बघूया मला जमतं आहे का. प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा. आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हाला लागणे जरुरी आहे. ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू. वास्तविक आईचे तिच्या मुलांवर प्रेम स्वाभाविकच असते. तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकवण्याची जरुरी नसते. त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरुरी आहे. मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्य देह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळवता येईल, मला ओळखता येईल. असे असताना मनुष्य प्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरं असू नये. मनुष्य प्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो. मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरं येऊ नये. मला वाटते ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ते ध्येय ठरवताना आम्ही चुकत असलो पाहिजे. खास आमचे ध्येय असे असले पाहिजे त्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळवता आला पाहिजे. तो आनंद जर एवढ्या कष्टाने मेहनतीने सुद्धा आम्हाला मिळत नसेल तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणायला कोणती अडचण आहे तुम्हीच सांगा. आज प्रपंच आम्हाला हवासा वाटतो. प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असे आपल्याला वाटते आणि त्या मिळवण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने त्या आनंदासाठी आम्हाला ती वस्तू हवी असते. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पनाच नाहीशी व्हायला हवी. आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते ती माझी कल्पना नाहीशी होणे जरुरी आहे. ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताचे दास आम्हाला होता येणार नाही आणि शाश्वत समाधान आम्हाला मिळणार नाही. तू जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो असे भगवंत आम्हा सांगत आहे. ही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम आम्हाला कसे सुटेल. प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हाला येणारच नाही का. प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही. तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल ह्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे. त्या मार्गाने आम्ही जाणे जरुरी आहे. ज्याप्रमाणे आपल्या खिशातले पैसे आपण त्या खिशातच ठेवतो त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे. भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू नये. दिवा जळायला हवा असेल तर त्यात सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण करत राहणे अत्यंत जरुरी आहे. आज के प्रवचन का सारांश ये है कि जब इंसान को भगवान ने बनाया तब भगवान ने ये सोचा कि इंसान मुझे जान पाएगा और मुझे प्यार कर पाएगा और मेरा नामस्मरण करेगा. लेकिन ऐसा हुआ नहीं. अपने स्वार्थी दुनिया में इंसान इस कदर फंस गया कि उसे भगवान की याद तक नहीं आई. तो हमें जिस सृष्टि को इस परमात्मा ने बनाया उसे भूलकर इस संसार में कोई सुख नहीं मिलेगा. आपको अपना सारा संसार
भगवान की इच्छा से चल रहा है, ये मानकर चलने से शाश्वत आनंद मिलेगा और इसके लिए आपको भगवान का नामस्मरण करना ज़रूरी है। जय श्री राम।